शिंदेची शिवसेना 130 सर्वाधिक जागा ज्या आहेत ते या युतीला मिळताना पाहतोय। ठाकरे, मनसे आणि पवारांची राष्ट्रवादी 72 जागा आणि त्याच्यानंतर काँग्रेस आणि वंचित यांच्या आघाडीला या ठिकाणी 14 जागा मिळताना पाहायला मिळतंय। मुंबई प्रभाग 90 मध्ये काँग्रेसचे ट्युलिप मिरांडा 7 मतांनी विजयी झालेले आहेत। काँग्रेससाठी एक महत्त्वाची बातमी, प्रभाग क्रमांक 90 मध्ये फेरमतमोजणीनंतर सुद्धा निकाल कायम आहे आणि काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे। प्रभाग क्रमांक 90 मधून ही मोठी अपडेट समोर आलेली आहे। प्रभाग क्रमांक 149 चे अपडेट आपण पाहतोय। भाजपचे सुषमा सावंत विजयी झाल्याचं समोर आलेलं आहे। सुषम सावंत जे आहे ते विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 149 मधली आकडेवारी आपण या ठिकाणी पाहताय आणि हा आकडा जो आहे तो वेगवान बदलतोय। सुषम सावंत जे आहेत ते विजयी झालेले आहेत। हा प्रभाग क्रमांक 149 चा निकाल आपण पाहताय। भाजपची विजयी गौरदौड या ठिकाणी आपण पाहता। इकडे प्रभाग क्रमांक 40 मध्ये सपाचे शरद यादव जे आहेत ते आघाडीवर आहेत। वेगवान निकाल आपण पाहताय। प्रभाग क्रमांक 40 मध्ये सपाचे शरद यादव आघाडीवर आहेत। तर सपाचे शरद यादव हे आघाडीवरती असल्याचं आपण बघू शकतोय। ते मुंबईतील प्रभाग क्रमांक 40 मधून लढत होते आणि त्याच ठिकाणी आता ते आघाडीवरती आहेत। त्यामुळे पुढे नेमकं काय घडतं बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मुंबईचा कल जो आहे तो पूर्णपणे स्पष्ट झाल्याचं या ठिकाणी आपण पाहतोय। भाजप 99, शिंदेची शिवसेना 31, मनसे 9, ठाकरेंची शिवसेना 63, काँग्रेस आणि वंचित 14 आणि इतर 9। इथे मुंबई प्रभाग क्रमांक 108 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शुभांगी केणी ज्या आहेत त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय।